चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आपली माणसे आपली संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407 राजारामपुरी 90 28 00 71 59 स्टेशन रोड 0231 253 24 06 प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण जिल्हा रत्नागिरी। समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग सांस्कृतिक सोहळा उत्साहात। समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज दिव्यांग सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न झाला। जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्मशाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी केले। यावेळी चित्रकला, रांगोळी स्पर्धा व मुलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले होते। यामध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, दिव्यांगांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी जिल्हा परिषदेने संधी दिली असून भविष्यात दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कायमच तत्पर असेल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली। यानंतर भव्य सांस्कृतिक सोहळा देखील दिमाखात संपन्न झाला। यावेळी अंध विद्यार्थ्यांनी सर्वांना लाजवेल असे नृत्य केले। यासोबतच निवासी मूकबधीर विद्यालय गडिंग्लजच्या विद्यार्थ्यांनी गाण्यावर ताल धरत कार्यक्रमाची रंगत वाढवली। जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार म्हणाले, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आजचा हा कलागुण संपन्न कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याबरोबरच जिल्ह्यातील जे दिव्यांग बंधू आहेत त्यांच्या क्रीडा स्पर्धांचेही आयोजन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे। दिव्यांग बंधूंना समाजामध्ये आणण्यासाठी त्यांच्या कला आणि इतर गुणांना वाव देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद तर्फे हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। प्रतिसाद एकदम चांगला आहे। सर्व 100% मुलांचा प्रतिसाद चांगला आहे। दिव्यांग बंधूंनी विद्यार्थ्यांनी जे वस्तू तयार केलेल्या आहेत त्या चेतना छाया असेल किंवा सन्मती छाया आहे, त्याशिवाय इतर कर्णबधिर छाया आहे, यांनी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याचे प्रदर्शन ही या कार्यक्रमामध्ये लावण्यात आलेलं आहे। त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी चांगली क्वालिटीच्या असल्यामुळे त्या खरेदी करून आपण त्यांना एक प्रकारे मदत करावी। त्याशिवाय दिव्यांग बंधू आणि इतर जे काही सव्यांग असतील अव्यांग असतील त्या लोकांना मी एवढे सांगू इच्छिते की दिव्यांग बंधू ही या समाजातील एक घटक आहे। त्यांना प्रोत्साहन करणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना न डावलणे आणि 2016च्या कायद्यान्वये त्यांना समाजामध्ये बरोबरीचे स्थान देऊन त्यांना सन्मान करणे आवश्यक आहे असे मी सर्वांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, कृती समितीचे अध्यक्ष संजय सिंह जाधव, कृती समितीचे सचिव संजय पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल अकुर्डे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांनी मानले। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर।